नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. आत्ताचा जो आपला व्हिडिओ आहे हा आता बजेट विषयी आहे. तर बजेट 1 फेब्रुवारीला आहे आपला. तर मला 2019चं बजेट आठवलं. 2019ला नुकतंच मोदी सरकार दुसऱ्यांदा निवडून आलं आणि जुलैमध्ये बजेट होतं. ओके, तर त्या 5 जुलै 2019चं बजेट होतं. त्या दिवशी बजेट सुरू झालं. मार्केट डे होता आणि काही 2-3 अनाउन्समेंट अशा एफ एमनी केल्या की मार्केटला त्या अनाउन्समेंट आवडल्या नाहीत. मला अनाउन्समेंट विशेष आठवत नाहीत, पण त्या मार्केटला 2-3 अनाउन्समेंट आवडल्या नाहीत. तर मार्केटने 5 जुलैला, आता ही ते मी चार्ट लावलाय, तर हा जो 5 जुलैची कॅन्डल आहे ही प्रचंड वेगाने मार्केट खाली आलं आणि त्यानंतर पुढचे दिवस म्हणजे अंदाजे 22 ऑगस्ट पर्यंत मार्केट सतत 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 खाली येत राहिलं. 5 जुलैला बजेट डिक्लेअर झालं, 22 ऑगस्ट पर्यंत मार्केट वेगाने खाली आलं आणि त्यानंतर मार्केट एकाच रेंजमध्ये घुटमळत राहिलं. म्हणजे तो दिवस ते ऑगस्ट महिना हा पूर्ण आठवतोय मला की पूर्णपणे मार्केटमध्ये काही मुवमेंट नव्हती आणि ट्रेड विशेष काही होत नव्हते, केवळ आणि केवळ त्या 2-3 अनाउन्समेंट. आणि गव्हर्नमेंटचं लक्ष असतं की मार्केटच्या मुवमेंट काय असतात किंवा बिझनेसला काय अपेक्षित होतं आणि हे गव्हर्नमेंटला कळलं की आपल्या काहीतरी चुका झाल्या आहेत. त्यामुळे बरोबर साधारण इथे तुम्हाला कॅन्डल दिसते एक भली मोठी 20 सप्टेंबर 19ची. तर ह्या 20 सप्टेंबर 19ला स्वतः एफ एम प्रेस कॉन्फरन्स त्यांनी घेतली. लाईव्ह मार्केट होतं तेव्हा, चालू होतं लाईव्ह मार्केटमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं की ज्या 2-3 डिसिजन आम्ही घेतल्यात त्या आम्ही रोल बॅक करतोय, मागे घेतोय. असं बोलल्याबरोबर मार्केटने त्या दिवशी 20 सप्टेंबर 19ला तुम्हाला इथे दिसत असेल तर 569 पॉईंटची रॅली दाखवली. 5% निफ्टी हे 20 सप्टेंबरला वर गेलं आणि त्यानंतर जी रॅली सुरू झाली ती साधारण 20 सप्टेंबरचा इंडेक्स होता 11,274 आणि त्यानंतर विदिन 3 to 4 मंथ्स तो गेला 12,397. त्यामुळे जो डाऊनफॉल होता, जो त्या 2-3 डिसिजनमुळे आलेला होता, तो एफ एमनी प्रेस कॉन्फरन्स घेतली की आम्ही रोल बॅक करतोय, मागे घेतोय आणि त्यानंतर मार्केटने परत अपट्रेंड चालू केला. तर सांगायचा उद्देश असा की मार्केट रिॲक्शन देतं काही काही बऱ्याच गोष्टींना, जर त्या फेवरमध्ये असतील, अनफेवरमध्ये असतील तर, फेवरमध्ये नसतील तर. तर असं मार्केटमध्ये बऱ्याच वेळा होतं. तर आता बजेट आहे त्यामुळे मला हा एक प्रसंग आठवला की त्या वेळी मार्केट काय होतं. हा म्हणून हा जरा व्हिडिओ शेअर केला, थोडासा चार्ट मी दाखवला इथे. तर असेच काही व्हिडिओ आपल्याकडे आपल्या या चॅनलवर येत राहतील. तर हा चॅनल जरूर बघा, त्याला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.